मी जेव्हा पण मेडिकल आणायला जातो ना तेव्हा तिथे गेल्यावरती मी ह्योच विचार करतो, हायला आपण तर यांच्याकडून मेडिकल घेतो पण नेमकं हे कुठून मेडिकल आणत असतील. बात तो सही है. मग याच प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी मी माझ्या मेडिकलवाल्या मित्रांसोबत मेडिकलचा माल भरायला गेलो आणि मी त्यांच्यासोबत माल भरायला आलेलो याची त्यांना किती खुशी आहे तुम्हाला त्यांचे चेहरे बघून कळूनच गेलं असेल. समझ रहे हो, समझ रहे हो आप? आणि असंच खुशीत आम्ही येऊन पोहोचलो जालन्याच्या दवा मार्केटमध्ये, जिथलचे एवढे मोठे मेडिकल एजन्सीज आणि त्याच्यामध्ये असलेला माल बघून माझ्या मनामध्ये फक्त हाच विचार येत होता की हे मेडिकलवाले नेमकं दिवसाला किती छापत असतील. बरं तुम्हाला काय वाटतं, एक साधारण मेडिकलवाला दिवसाला किती पैसे कमवत असतील तेवढं कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून आपल्यासारख्या सर्वसाधारण लोकांना कळन की लोक इतकाले पैसे घालून फार्मसी काऊन करतात. जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. मेडिकलचा माल घेणं झाल्यानंतर आता आम्ही आलो होतो स्किन केअर करणाऱ्यांची शॉपिंग करण्यासाठी, म्हणजेच कॉस्मेटिकची शॉपिंग करण्यासाठी. आणि इथं आल्यानंतर जेव्हा आम्ही भरलेले गोडाऊन्स बघितले तेव्हा मला कळलं की नुसत्या इंडियामध्ये या कॉस्मेटिक इंडस्ट्रीची मार्केट व्हॅल्यू $28 बिलियन का आहे आणि 2028 पर्यंत या इंडस्ट्रीची व्हॅल्यू वाढून $34 बिलियन होणार आहे. त्यामुळे आत्ताची रील त्या सगळ्या लोकांपर्यंत शेअर करा जे कॉस्मेटिक इंडस्ट्रीला खूप हलक्यात घेत आहे. बाकी भेटूया मग पुढच्या व्लॉग मध्ये लवकरच, पण नेमकं कधी ते मला पण नाही माहिती.